नमस्ते मित्रांनो. आज बोलूया सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय आपला, सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जिंदगीच त्याच्याशिवाय नाही आहे. गेस करू शकता का तुम्ही ती कुठली गोष्ट आहे? तर ती गोष्ट आहे पैसा. म्हणजे पैशाशिवाय माणूस लाईफ इमॅजिनच नाही करू शकणार, राईट? पण आज जो आपण पैशाकडे बघतो, आपला जो दृष्टिकोन आहे पैशाकडे बघण्याचा, तो आत्ता त्याचं तसं रूप तयार झालेलं आहे. पण पैसा हा खरंच इतका गरजेचा होता का? जसं जसं इव्हॅल्युएशन होत गेलं आहे आपलं, है ना? आपण जसं जेव्हापासून शेतीचा शोध लागला तेव्हा काय होती, तर बार्टर सिस्टीम होती. म्हणजे आपण वस्तू एक्सचेंज करायचो. मला काही खायचं लागलं असेल तर मी काहीतरी माझ्याकडलं जे समजा काही असेल मी देणार आणि त्या बदल्यात घेणार. माझ्याकडे शेळ्या आहेत समजा, मी त्या शेळ्या विकणार कोणाला तरी आणि त्यांच्याकडून काहीतरी गहू घेणार, ज्वारी घेणार समजा. अशा पद्धतीनं होतं. तर ते पण कालांतरानं आउटडेटेड झालं. त्याची जी गरज होती ती गरज पूर्ण होत नव्हती, है ना? लोकांना म्हणजे मूल्य किती ठरवायचं हे ठरवू शकत नव्हतं. एखाद्या गोष्टीचं इतकंच मूल्य आहे हे त्या सिस्टीममधून आपण नाही ठरवू शकत, बार्टर सिस्टीममधून. त्याच्यामुळं पैसा आला. आणि पैसा आला, ठीक आहे, करन्सी आली. मग पैसा आल्यानंतर माणूस पैसा भरपूर झाला. पैसा ओतत गेले सरकार, करन्सी. पैसा म्हणजे करन्सीच आहे ना, एक मीडियम ऑफ एक्सचेंज आहे. म्हणजे आपण फक्त एक्सचेंज करू शकतो, त्याला असं इंट्रेन्सिक काय मूल्य नाही आहे, आपण दिलेलं मूल्य आहे ते, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं आहे, तर महागाई भरपूर वाढत जाते. कारण दर 5-10 वर्षानंतर काय होतं, तर पैसा जो असतो मार्केटमधला तो वाढत जातो, खूप जास्त वाढतो. समजा 10 वर्षापूर्वी 1 तोळा सोन्याची किंमत किती होती? मे बी 50,000 धरू आपण. पण आज ती सोन्याची किंमत 1.5 लाखापर्यंत गेलेली आहे. तर हे जे 1 लाखाचं जे हे झालेलं आहे, किंमत वाढलेली आहे सोन्याची, ती कशी वाढली? तर सोनं जे आहे ते प्रिशियस मेटल आहे. सोनं लिमिटेड आहे, राईट? जेवढं सोनं 10 वर्षापूर्वी मार्केट म्हणजे पूर्ण आपल्या जगभरामध्ये होतं तेवढंच आता पण सोनं आहे. फक्त त्याचं काय झालेलं आहे, तर म्हणजे सोनं तेवढंच राहणार आहे, पण करन्सी वाढत गेली आहे, बरोबर आहे? पैसा वाढत गेलेला आहे. आणि त्याच्यामुळं पैशाचं जे मूल्य आहे ते आपण म्हणजे कितीही पैसा आला तरी आज माझ्याकडे जेवढा पैसा आहे तेवढाच त्याचं उद्या मूल्य राहील हे कोणीच सांगू शकणार नाही. त्याच्यामुळं पैशाच्या मागे खरंच किती लागलं पाहिजे माणसानं. आणि आणखी एक फॅक्ट सांगतो तुम्हाला, जे खरंच खूप रिच लोक आहेत, जे खरंच खूप त्यांच्याकडे खूप पैसा आहे, ते खरंच आनंदी आहेत. हे कशावरून? आता समजा एखाद्याकडे 10 लाख रुपये आहेत, तर त्याला आणखी 10 लाख कसे मला मिळवता येतील हा विचार चालू असतो. याच्याकडे 1 कोटी आहेत, त्याला आणखी वाटत असतं मी आणखी 10 कोटी कसे करेन याचे. त्याच्याकडे ते म्हणजे विचार चालू असतो. आणि ज्याच्याकडे 10 कोटी आहेत तो विचार करतो की माझ्याकडे 100 कोटी कसे होतील. तर ती जी भूक आहे किंवा ती जी इच्छा आहे माणसाची पैशाची, आणखी हवं ही संपत नाही. आणि तो माणूस सुरुवातीला कसं पैशासाठी माणूस असतो, पण नंतर काय होतं, म्हणजे माणसासाठी पैसा असतो सुरुवातीला, पण नंतर काय होतं, तर पैशासाठी माणूस म्हणजे
म्हणजे राहतो. म्हणजे पैसा त्याला मॅनेज करावा लागतो है ना. म्हणजे पैसाच त्याच्या मॅनेज कसं करू मी, किती पैसे इकडे इन्व्हेस्ट करू, किती पैसे तिकडे इन्व्हेस्ट करू, किती पैसे मी माझ्याजवळ ठेवू किंवा कसं काय करू त्या पैशाचं मी. मग कोणी एक गडी असेल तर 2 गड्या घेतं, 3 गड्या घेतं. कोणाकडे एक प्लॉट असेल तर 2 घेतात, 3 घेतात, 4 घेतात. पण ते ॲक्च्युअलमध्ये त्याचा कधीच यूज करत नाहीत मरेपर्यंत. ते म्हणजे तुम्हाला तो तो जो एक्स्ट्रावाला पैसा आहे तो खरंच काहीच देत नाही खरं तर. मग ती तुमची जी भूक आहे किंवा ती तो जो तुमचा विचार आहे की मला आणखी हवं आणखी हवं, तो त्यावर तुम्ही कुठंतरी क्वेश्चन करायला हवं. तो विचार तुमचा तसा काय येतोय? कारण तुमच्याकडे ऑलरेडी भरपूर असताना तरी तुमच्याकडे जो विचार येत असेल किंवा तुमच्याकडे इन्सिक्युरिटीची भावना असेल तर ती का आहे याच्यावरती आपण विचार केला पाहिजे. आणि स्वतःचं जे हॅप्पीनेस आहे तो खरंच पैशामध्ये पण नाही आहे, तो आपल्यामध्येच आहे. आपण जर व्यवस्थित असू, हॅप्पी असू तर सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य होत जातात. आणि मिनिमलिझम हा खूप म्हणजे ग्रेट पर्याय आहे त्याला. मिनिमलिझममध्ये जर माणूस राहत असेल, कारण हे बघा मी असं म्हणत नाही आहे की मी आपली विचारसरणी आपण गरीब ठेवली पाहिजे किंवा आपण तो तसा विचार नाही केला पाहिजे. पण शेवटी कितीही तुम्ही पळाले आउटर प्लेजरकडे, मटेरियल प्लेजरकडे, पण ती तुमची जी इंटरनल जी पीस आहे ती तुम्हाला त्यातून नाही मिळणार. कारण प्रत्येक गोष्टीचं मूल्य असतं है ना, प्रत्येक गोष्टीचं मूल्य असतं आणि ते तुम्हाला चुकवावंच लागतं. त्याच्यामुळं ही एक गोष्ट आपण इथं लक्षात घेतली पाहिजे. ठीक आहे, थँक्यू.